तुम्ही प्रत्येक जण आपला बचाव करा. देशात ऐकलेल्या अफवेने तुम्ही आपले मन खचून देऊन घाबरू नका. एक अफवा एका वर्षी व दुसरी अफवा दुसऱ्या वर्षी पसरेल. देशात जुलूम होईल, अधिपती अधिपतीवर उठेल. दिस इज अ प्रॉफिसाय. ही भविष्यवाणी आहे. आता सध्याच्या घटनेला होणारी पवित्र शास्त्रामध्ये अशा कितीतरी भविष्यवाण्या उत्पत्तीच्या प्रकटीकरणाच्या ग्रंथामध्ये देवाच्या अभिषिक्त देवाच्या भविष्यवाण्याद्वारे देवाच्या सेवकाद्वारे स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे पवित्र आत्म्या कर्वे वचनाद्वारे देवाच्या संदेशाद्वारे परमेश्वराने या भविष्यवाण्या दिलेल्या आहेत. त्यातली त्यात आपण लाईव्ह सेशनला जीवन जगत असताना या जगामध्ये अनेक देवाचे अभिषिक्त सेवक आहेत की त्यांना देखील परमेश्वर होणाऱ्या गोष्टी कळवत आहे आणि ते प्रामाणिकपणे आत्म्याला स्मरून, सत्याला स्मरून, वचनाला स्मरून, परमेश्वराच्या सर्व गोष्टीला स्मरून या सगळ्या गोष्टी त्या सांगण्याचा नेटाने प्रयत्न करत आहेत. आणि या ठिकाणी यिर्मयाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 51 आणि वचन क्रमांक 45 आणि 46 जरी यिर्मयाच्या पुस्तकामध्ये असेल, जरी यिर्मयाच्या ग्रंथामध्ये असेल, जरी जुन्या काळामध्ये असेल, परंतु आज या 2021 आणि 2022च्या 6व्या महिन्यापर्यंत आणि 23व्या वर्षात देखील ही भविष्यवाणी खरी ठरत आहे, खरी ठरलेली आहे आणि खरी ठरणार आहे. कृपया लक्ष द्या. माझ्या लोकांनो, तुम्ही त्यांच्यातून निघून जा. कुठल्या लोकातून निघून जाण्यासाठी परमेश्वर आज आम्हाला सांगत आहे. आम्ही काही गोष्टी आम्हाला समजल्या तरी आम्ही त्याच ठिकाणी असतो आणि म्हणून त्यांनी जे काय भविष्यवाण्या केलेल्या आहे त्या भविष्यवाण्यापैकी जो परमेश्वराच्या नियमानुसार जीवन जगत नाही, जे परमेश्वराच्या नियमानुसार सेवा करत नाही, जे परमेश्वराच्या नियोजनानुसार आपल्या सर्व संकल्पना परमेश्वराच्या हातामध्ये सादर करीत नाही, जे नामधारी आहेत, जे केवळ पोट भरू आहेत, जे केवळ बाह्य देखाव्याचे धार्मिक आहेत, तर त्यांच्यातून निघा. त्यांच्यात थांबण्यात आता अर्थ नाही. कारण काय माहिती का, परमेश्वराच्या संतप्त क्रोध या समाला निर्माण झालेला आहे. परमेश्वराचा संतप्त क्रोधाबरोबर, परमेश्वराचा अग्नीबरोबर, परमेश्वराच्या ताडणाबद्दल, परमेश्वराच्या या येणाऱ्या न्यायाबरोबरच आज आम्हाला सुंदर अशी संधी आहे की आम्ही पश्चाताप करावं आणि परमेश्वराकडे वळावं. आणि अशा गोष्टीतून, अशा लोकांतून, अशा माझ्या प्रिय लोकांनो, तुम्ही अशा प्रकारच्या गलिच्छ वातावरणामधून, अशुद्ध वातावरणामधून, अपवित्र वातावरणामधून, एक खोट्या वातावरणामधून, नामधारी वातावरणामधून, सोंगाढोंगाच्या वातावरणामधून, जगाच्या वातावरणामधून, त्याच प्रकारे एक गलत शिक्षणाच्या वातावरणामधून किंवा गलत भविष्यवाणीच्या वातावरणामधून किंवा गलत प्रोफेट असतील, भविष्यवक्ते असतील, देवाचे सेवक असतील, याजक असतील, किंवा संस्था असतील, मिनिस्ट्री असतील किंवा XYZ असेल, जे परमेश्वराचे नियोजनाप्रमाणे नाही. आज परमेश्वराचा क्रोध त्या प्रिय लोकांवर, त्या परमेश्वराचा क्रोध या संपूर्ण जगावर संतप्तपणे येत आहे. आणि या क्रोधाची झलक आम्ही 2021च्या कोविड फर्स्टच्या सेकंडच्या लाटेमध्ये पाहिली. मला तुम्हाला या वचनाच्या माध्यमातून सांगायचं आहे की जगामध्ये काय परिस्थिती चालली आहे, हे परमेश्वराची योजना, परमेश्वराची संकल्पना, परमेश्वराचा पूर्वसंकेत, परमेश्वराचं दृष्टांत, परमेश्वराचं रहस्य, परमेश्वराचं स्वप्न आणि परमेश्वराने वचनाद्वारे ते आम्हाला दाखवून दिले. हे नव्याने शिकवण्याची गरज नाही, परंतु आज तुम्हाला सांगण्याची गरज का पडत आहे, कारण अनेक लोक आहेत की ते पवित्र शास्त्राचं चिंतन मनन अध्ययन करत नाहीत, किंबहुना पवित्र शास्त्र वाचलं जरी असेल तर त्या वचनावर परमेश्वराला मार्गदर्शन पाठीमाग मागत नाही आणि म्हणून ती गोष्ट त्यांना समजत नसल्या कारणाने आज परमेश्वराने त्याच्या सेवकांना या गोष्टी उघड सांगण्यासाठी पवित्र आत्म्या कर्वे अभिषेक केलेला आहे. आणि तो अभिषेक तुमच्यावर देखील आहे, तो अभिषेक माझ्यावर देखील आहे, तो अभिषेक बोटावर मोजणाऱ्या तुरळक लोकांजवळच आहे, देवांच्या लोकांजवळ. तर परमेश्वर काय म्हणत अशा लोकांना, अशा सेवकांना की माझ्या लोकांनो, म्हणजे खास प्रजा असलेली,
परमेश्वर काय म्हणतोय? माझ्या लोकांना, म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात असणाऱ्या लोकांना काय म्हणत आहे? तुम्ही त्यांच्यातून निघून जा. आता त्या कृती, ते कर्म, ते कार्य, तो तुटपुंजा विश्वास, तो नामधारीपणा, ते अशुद्धपणा, तेच गोष्टी ज्या देवाच्या जवळ आम्हाला घेऊन जात नाहीत, किंबहुना आम्हाला पश्चाताप करण्यास कारणीभूत ठरत नाहीत, किंबहुना आम्हाला नवीनीकरण करण्यास आम्हाला त्याच्यातला काही थोडस सुद्धा फायदा होत नाही, अशा प्रत्येक गोष्टीतून, मग ती जैगिक असो किंबहुना धार्मिक लोकांच्या दृष्टिकोनातून आध्यात्मिक असो, निघा, त्यांच्यातून निघा. परमेश्वराच्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येक जण आपला बचाव करा. परमेश्वराचा क्रोध सगळ्यावरच येणार आहे, सगळ्यावर, संपूर्ण जगावर. तो पवित्र शास्त्र सांगते की परमेश्वराचा जो क्रोध आहे त्यापासून तुम्ही प्रत्येक जण आपला बचाव करा. म्हणजे परमेश्वराच्या क्रोधापासून बचाव करण्यासाठी वैयक्तिक स्वतंत्र जबाबदारी आहे, ना एकट्याची नाहीये ती. प्रत्येकाला, ज्याला त्याला, समजा उदाहरणार्थ मला जर माझा बचाव करायचा असेल तर मला या घृणित गोष्टी सोडून द्यावा लागतील. मला जर माझा परमेश्वराच्या संतप्त क्रोधापासून बचाव जर करायचा असेल तर मला माझा नामधारीपणा सोडून द्यावा लागेल, माझं सांगडोंगीचं जीवन सोडून द्यावं लागेल, माझं अशुद्ध जीवन सोडून द्यावं लागेल, माझं न आवडणारं जीवन सोडून द्यावं लागेल, आणि परमेश्वराच्या सानिध्यात समीप जवळ येऊन परमेश्वराच्या पाठीमाग, परमेश्वराच्या समीप, परमेश्वरामध्ये, परमेश्वर आमच्यामध्ये, वचनामध्ये, सत्यतेमध्ये आम्हाला यावं लागेल. त्यावेळेस आमचा बचाव होईल. कारण आमचा बचाव कोण करणार आहे? देवाचं वचनच आमचा बचाव करील, ना की आमचं तारण, ना की आमच्या जीवनात झालेला चिन्ह आणि चमत्कार, ना की आमच्या जीवनात झालेली साक्ष आमचं तारण किंवा आमचा बचाव परमेश्वराच्या क्रोधापासून करू शकणार नाही. अनेक लोकांना असं वाटतं की परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो, परमेश्वर माझं जीवन बदललं, परमेश्वरने माझी परिस्थिती बदलली, परमेश्वरने मला चांगल्या प्रकारचा स्टेटस दिला, परमेश्वर मला कायम आणि कायम आशीर्वाद देतो. याचा अर्थ ते आशीर्वाद आम्हाला परमेश्वराच्या क्रोधापासून राखू शकणार नाहीत. परमेश्वराच्या क्रोधापासून जर मनुष्याला जर राखायचं असेल, सांभाळायचं असेल, त्या क्रोधापासून जर आम्हाला बचावायचं असेल तर देवाचं वचन ज्या व्यक्तीबरोबर, ज्या सेवकाबरोबर, ज्या लोकांबरोबर, ज्या याजकांबरोबर, ज्या बिलिव्हर्स भाऊ बहीण आई वडिलांबरोबर आहे आणि ते कार्यरत आहे, कृतीमध्ये आहे, ते आचरणात आहे, अशाच लोक परमेश्वराच्या क्रोधापासून वाचल्या जातील, बाकीचे परमेश्वराच्या क्रोधामध्ये सापडतील. मग आज आम्हाला निर्णय करायचा आहे. परमेश्वरने आम्हाला सावधान केलेलं आहे की मी संपूर्ण जगावर माझा क्रोध, माझा संताप, माझा न्याय, माझा दंड, तुमचं आणि माझं बक्षीस देण्यासाठी तू येत आहे. मग या क्रोधापासून, या रागापासून, या दंडापासून कोण आम्हाला वाचवेल? ना आमचे याजक, ना आमची मिनिस्ट्री, ना आमचा बाह्य स्वरूपाचा धार्मिकपणा, तर देवाचं वचन ज्याच्या जीवनामध्ये आहे आणि तो कृतीमध्ये आणतो, तेच वचन, तीच कृती, तोच विश्वास परमेश्वराच्या क्रोधापासून तुम्हाला आणि मला आणि जगाला वाचवेल. पुढे तो 46व्या क्रमांकाच्या वचनामध्ये म्हणत आहे, देशात ऐकलेल्या अफवेने तुम्ही आपले मन खचून देऊन घाबरू नका. देशामध्ये अफवा आलेली होती, देशामध्ये अफवा सध्या आहे आणि देशामध्ये अफवा येणार आहे. 3 प्रोसेस. अफवा आहेत, काही गोष्टी अफवे देखील आहेत आणि काही अफवेमध्ये परमेश्वर आहे ते आम्हाला आत्मिकरित्या समजेल. सत्य काय, असत्य काय. पवित्र शास्त्र सांगते सत्य तुला समजेल आणि सत्यच तुला बंधमुक्त करील. मग दैवाचं वचन जर आम्हाला माहिती असेल तर समोर आलेली परिस्थिती, समोर ऐकलेली वार्ता, समोर ऐकलेली खबर, बातमी ही खरी आहे का खोटी आहे, किंबहुना ही अफवा आहे का ओरिजिनल आहे, हे त्याच व्यक्तीला समजेल जो परमेश्वराच्या योजना समजून घेईल, जो परमेश्वराचं दर्शन समजून घेईल, जो परमेश्वराचा पूर्वसंकेत समजून घेईल, जो परमेश्वराचा दृष्टांत आणि स्वप्न आणि रहस्य आणि रेव्हलेशन आणि प्रकटीकरण
किंवा देवाचं वचन जो समजून घेईल त्याला 100% समजल की देशामध्ये अफवा आहे का ओरिजिनल आहे. आता या ठिकाणी आम्ही 2021च्या सुरुवातीच्या काही म्हणजे 2021च्या एंडिंगला आणि 2022च्या मध्ये एक थोडीशी लाट आली होती अफवेची. कोणता प्लस आलता तो? डेल्टा प्लस क्लॉन्टा प्लस काहीतरी तो आला होता. ती अफवा आली होती. लोकांनी तिला दुजोरा दिला. हा डेल्टा. परंतु त्या अफवेमुळं लोकांवर काही परिणाम झाला नाही. कोविडची फर्स्ट लाट आली, लोकांवर कंप्लीट परिणाम झाला. सेकंड लाटेला बराच परिणाम झाला. तिसरी लाट आली, लोकांवर परिणामच व्हायला. सगळ्या गोष्टी करून बसले लोक. पवित्र शास्त्र सांगतं काही गोष्टी ओरिजिनल आलेल्या आहेत आणि काही गोष्टी डुप्लिकेट आहेत, म्हणजे अफवा आहे. मग कुठली ओरिजिनल आहे आणि कुठली अफवा आहे हे समजण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला दिलेलं अंतःकरण, परमेश्वराने दिलेलं तुम्हाला ज्ञान, परमेश्वराच्या योजना तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. मग तुम्हाला रियालिटी समजेल. तरी देखील शासनाच्या नियमानुसार आम्हाला जरी अफवा असली तरी त्या अफवेमध्ये देखील आम्हाला सुरक्षा बाळगणं खूप महत्वाचं आहे. कारण बायबल आम्हाला 45व्या वचनामध्ये सांगते की माझ्या लोकांना तुम्ही त्यांच्यातून निघून जा. परमेश्वराचा संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येक जण आपला बचाव करा. मग अफवा आली तरी बचाव करायचा आणि ओरिजिनल असली तरी बचाव करायचा. परंतु जो परमेश्वराचा खात्रीपूर्वक देवाचा सेवक सेविका विश्वासाला भाऊ बहिणी वडील अफवा येऊ न तर ओरिजिनल येऊ त्याला काही एक बाधणार नाही. परमेश्वराचा क्रोध येऊ किंवा परमेश्वराचं ताडण येऊ तो परमेश्वराच्या त्या क्रोधापासून आणि ताडणापासून वाचल्या जाईल. पण त्यासाठी आम्हाला पवित्र शास्त्राचं चिंतन मनन अध्ययन करणं आणि आमच्या जीवनामध्ये लाईव्ह स्थितीमध्ये आम्ही प्रॅक्टिकल रित्या कार्यरत ते आमच्या जीवनामध्ये करणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणि म्हणून या 2022 मध्ये देखील अफवा येणार आहे. 2022च्या मधल्या काळामध्ये देखील साधारणतः 7व्या महिन्याच्या पुढं काही अफवा येतील आणि काही ओरिजिनल गोष्टी असतील. अनेक लोक काय करतील, ओरिजिनलला अफवा म्हणतील आणि अफवाला ओरिजिनल म्हणतील आणि त्यामध्ये बऱ्याच लोक परमेश्वराच्या क्रोधामध्ये सापडल्या जातील, जगाच्या बंधनात सापडल्या जातील, क्लेशामध्ये सापडल्या जातील, आर्थिक संकटात सापडल्या जातील, आजारात सापडल्या जातील, मन खचून हृदय विकाराचे झटके देखील येण्याची बरीच शंका आहे. शंका म्हणण्यापेक्षा अनेक लोक त्याच्यातच जाणार आहेत. या 2022 आणि 23 मध्ये हृदय विकाराच्या झटक्याने बरेच लोक झटाझट जाणार आहेत, पटापट जाणार आहेत. पण ते लोक वाचल्या जातील जे परमेश्वराच्या योजनेनुसार असतील. आणि जरी परमेश्वराच्या योजनेनुसार जीवन जगत असले आणि जरी परमेश्वराकडून जर समजा या गोष्टी जर घडत असल्या, या गोष्टीत जरी ते समजा गेले, परंतु सार्वकालिक वतन मात्र त्यांच्यासाठी 100% असेल. म्हणून या ठिकाणी तू काय लिहित आहे, तुम्ही आपलं मन खचून देऊन घाबरू नका. जर का एकदा तुमचं मन खचलं, संपला विषय तुमचा. जर का एकदा तुम्ही घाबरले, विषय संपला. कारण बायबल आम्हाला सांगतं, मी तुम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही, मी तुम्हाला घाबर करायचा आत्मा दिला नाही, तर मी तुम्हाला संयमाचा, सामर्थ्याचा, धैर्याचा, ज्ञानाचा, पवित्र परिवर्तनात परमेश्वराच्या समीप असणारा आत्मा दिलेला. मग ज्यांच्याकडे देवाचा आत्मा आहे ते नाही घाबरणार, पण ज्यांच्याकडे देवाचा आत्माच नाही ते घाबरूनच मारणार. इथं लिहिलंय, माझं काही नाही. यिर्मयाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 51 आणि वचन क्रमांक 46 मध्ये लिहिलंय, आपले मन खचू देऊन घाबरू नका. अनेक लोकांचे मन खचले, अनेक लोक घाबरले. म्हणून कोविडची लाटेमध्ये अनेक लोक घाबरून मेले, दचकून मेले, धास्ती धरून मेले, काही तर नुसते अफवेनेच मेले. कारण एक अफवा एका वर्षी व दुसऱ्या वर्षी पसरणार ती. हे परमेश्वराचं बाकीत आहे, हे परमेश्वराच्या योजना आहेत, हा परमेश्वराचा पूर्वसंकेत आहे, हा परमेश्वराचा प्लॅन आहे, हे परमेश्वराने दिलेलं रेव्हलेशन आहे. येणाऱ्या दिवसामध्ये
प्रत्येक वर्षात वेगवेगळे अफवा येणार, वेगवेगळे विकार येणार, वेगवेगळे आजार येणार, वेगवेगळ्या मर्या येणार, वेगवेगळा क्रोध येणार, वेगवेगळी परिस्थिती घटत जाणार. आता पहिल्यासारखं आकाश स्वच्छ राहणार नाही. आता पहिल्यासारखा उन्हाळा, हिवाळा, पावसाळा टाइम टू टाइम त्यांचं कार्य करणार नाही. आता पहिल्यासारखं वातावरण स्वच्छ राहणार नाही. आता पहिल्यासारखं कुठल्याच प्रकारचं हे गोष्ट राहणार नाही. नवीन नवीन रोग येणार आहेत, नवीन नवीन अडचणी निर्माण होणार आहेत, नवीन नवीन प्रसंग निर्माण होणार आहेत, नवीन नवीन हाल होणार आहेत, नवीन नवीन त्रास येणार आहे. आणि ह्या गोष्टी काही अफवेच्या असतील आणि काही ओरिजिनल असतील. त्याच्यामध्ये आणखी देशात जुलूम होईल. प्रत्येक देशात देशाअंतर्गत, प्रत्येक राज्यात राज्याअंतर्गत, प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याअंतर्गत, प्रत्येक तालुक्यात तालुक्याअंतर्गत, प्रत्येक गावात गावाअंतर्गत जुलूम होणार आहे. लिहून घ्या भविष्यवाणी. जुलूम होणार आहे. आणि विशेष करून परमेश्वराचे जे अभिषिक्त सेवक आहेत, ओरिजिनल जे सत्य प्रचार करतात, त्यांना देखील वेठीस धरण्यात येणार आहे. अनेक लोकांना प्रकाशाकडे आणणारे लोक, अनेक लोक या 2022 आणि 23 मध्ये 24 पर्यंत 2-2.5 वर्षामध्ये परमेश्वराला खरं जीवन समर्पित करणार आहेत. आणि अनेक लोक जगाच्या चालीरीतीप्रमाणे जगामध्ये म्हणजे अधोलोकाकडे जाणार आहेत. म्हणजे पवित्र लोक आपलं वर्तन आणखीन पवित्र करो आणि दुष्ट जर त्यांना मार्ग सोडून जर पवित्र करण्यात यायचं असेल तर त्यांचं वेलकम आहे. परंतु दुष्टाने तो जर प्लॅन केला नसेल तर दुष्ट आणखी दुष्टाई करत राहील आणि शेवटी इतकी दुष्टाई होईल की तो नरक आणि अधोलोकाच्या वाटेकडे जाईल. आणि हे प्रत्येक देशात होणार आहे. नॉट ओनली इंडिया बट ऑल वर्ल्ड. फक्त भारतापुरतं मर्यादित नाही, संपूर्ण जगासाठी आहे. जगामध्ये असणारे प्रत्येक कंट्री, देश आणि राज्य याची छोटीशी झलक आमच्या भारत देशात पण पाहायला मिळाली असेल तुम्हाला. मागील 2-4 वर्षामध्ये यूपी, एमपी या साईडला जर आम्ही केरळ इकडे तिकडे जर पाहिलं तर त्या ठिकाणी अनेक प्रकारे त्रासदायक परिस्थिती चालू झालेली आहे. जुलूम होत आहेत. एक कास्ट दुसऱ्या कास्टवर जुलूम करत आहे. एक पॉलिटिकल पार्टी दुसऱ्या पार्टीवर जुलूम करीत आहे. दोन्ही पार्ट्या मिळून लोकांवर जुलूम करत आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे जुलूम आहेत. आता हे एकाच प्रकारचं जुलूम नाही. हे परमेश्वराचं वचन आहे. हे घडणाऱ्या घटना आहेत आणि या घडत असणार. तुम्ही किती प्रार्थना करू प्रभू हे आमचं नको होऊ नाही, होणार. हे होणार. पण यातलं काही एक बाधणार नाही अशा प्रिय सेवकाला, अशा प्रिय बिलोस भाऊ बहीण आई वडिलांना की जो या गोष्टीतून म्हणजे जगातल्या अंधकाराच्या सत्ता आणि अंधकारात असणारे सर्व कुकर्म यापासून जो स्वतःला अलिप्त ठेवील, जो स्वतःला त्यातून बाजूला काढील आणि पवित्र चरणी लागेल, देवाच्या चरणाजवळ लागेल, परमेश्वराच्या वचनाकडे सत्याकडे वळेल, पवित्रकरण मिळवण्यास झटेल, परमेश्वराला आवडणारी धार्मिकता जीवन जगेल, असे लोक या गोष्टीपासून वाचल्या जातील. याचा अर्थ असा नाही की येणार नाही. येणार. आम्ही किती प्रार्थना करा, येणार. मागील दिवसामध्ये पण अनेक प्रोफेट लोकांनी प्रार्थना केला. अनेकांनी भविष्यवाणी जरा थोडेसे कमी केल्या. पहिल्यांदा केले होते पण त्यांच्या लक्षात आलं हे काही जाण्यासारखं नाही बाबा, उगाच लोकांचे मार खायचे धंदे होते, त्याच्यामुळे भविष्यवाणी नाही केल्या. पण रोज प्रार्थना व्हायच्या, कोविड गो बॅक, गो बॅक, गो बॅक. अरे काय सायमन गो बॅकचं काही आमंत्रण आहे काय? आलेच कुणी त्यांनी घेतली काय ते हातात सायमन गो बॅक. देवाचा क्रोध आहे, गो बॅक नाही जाणार, हा राहणार. पण तू त्यांनाच लागणार जे देवाच्या लाईनीमध्ये बसत नाही. क्रोध येणार, जुलूम येणार, हे सगळ्या गोष्टी होणार. आजार येणार, बंधने येणार, जोखडे येणार, विकार येणार, आर्थिक परिस्थितीची उलाढाल ढासाळण होणार, कर्जबाजारीपणा वाढणार, लोक एकमेकाला दुष्टाईने पाहणार, शेवटच्या काळात प्रीती थंडावेल, सगळे लोक त्या ठिकाणी दैहिक वासनेला बळी पडतील. हे येणाऱ्या दिवसाच्या भविष्यवाणी आहेत. काही होत आहेत, काही घडत आहेत, काही होणार आहेत.
आणि म्हणून या यिर्मयाच्या ग्रंथामध्ये जरी जुन्या करारामध्ये लिहिलेलं असेल तरी आज आम्ही पाहतो की 2000 पासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा ऐकत आहोत. 2000ला काही लोक म्हटले जग बुडणार आहे, काही 2012ला म्हटले, काही 2020ला म्हटले, काही आता 24 काहीतरी काढते. हे कायम होणार. आणि या गोष्टीने काही काही लोक आपलं मन खचू राहिलेत, काही काही लोक घाबरू राहिलेत. परंतु जे परमेश्वराचे लोक आहेत, परमेश्वर त्यांना म्हणतो तुम्ही आपलं मन खचू देऊ नका, तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्ही या लोकातून, यांच्या मार्गातून, यांच्या कर्मातून, यांच्या कृती आचरणातून, यांच्या नामधारीपणातून, यांच्या बाह्य देखावातून बाजूला सरका आणि आत्मिकतेमध्ये या. आत्म्याने परमेश्वराची उपासना करायला शिकवा. पुढे तो लिहित आहे 47 क्रमांकाच्या वचनामध्ये, ह्याच तो पहा असे दिवस येत आहेत की त्यात मी बाबेलाच्या कोरीव मूर्तीचा समाचार घेईन. त्याचा सर्व प्रदेश लज्जित होईल, त्यांचे सर्व लोक त्यांच्या ठार होऊन पडतील. समाचार घेईल मूर्तीचा, कोरीव मूर्तीचा समाचार घेईल. ही कोरीव मूर्ती काय आहे? तुम्हाला काय वाटतं? मी सातत्याने ज्यावेळेस मूर्तीपूजेचा टॉपिक येईल त्यावेळेस प्रत्येक वेळेस देवाचा तुम्हाला बाह्य स्वरूपाच्या मूर्तीबद्दल मी अजूनही बोललो नाही, बोलत नाही आणि बोलणारही नाही. ह्या मूर्ती अंतकरणात ठेवलेली कठोरता, अंतकरणात असणारा हट्ट, अंतकरणात असणारी दुष्टाई, अंतकरणात असणारी देवाविषयीचा केवळ दिखावा, अंतकरणात असणारी जगिक जीवनाची पद्धत, ही खरी मूर्ती आहे. परमेश्वर हे अंतकरण फोडणारी, आता तोडणारी 2 गोष्टी, ज्याचं फुटन, ज्याचं तुटन, ज्याला पश्चाताप येईल, ज्याला पस्तावा येईल, ज्याला खरोखर वाटेल की येस आय एम नॉट एबल टू टेक होल नेम जीसस. प्रभू येशू, मी तुझं पवित्र नाव घ्यायच्या लायकीचं आणि पात्रतेचं राहिलोच नाही, माझं अंतकरणच बदलून टाक. त्यांचं हृदय नीटनेटकं होईल, त्यांची मूर्ती नीटनेटकी होईल. पण जी मूर्ती नीटनेटकी होणार नाही ती मूर्ती फोडून टाकण्यात येईल, म्हणजे त्या व्यक्तीचा नाश होईल. मी जगातल्या मूर्तीबद्दल बोलत नाही, परमेश्वर जगातल्या मूर्तीबद्दल बोलत नाही, परमेश्वर ओरिजिनल आमच्या हृदयात असणाऱ्या कठोरपणाबद्दल बोलत आहे. लोकांना हेच पवित्र शास्त्र समजलं नाही. परमेश्वराच्या वचनाचं गहन आणि गुप्त रेव्हलेशन, प्रकटीकरण आज अनेक सेवकांना मिळालेलं नाही. ते आले, बायबल वाचतात, प्रीच करतात, पण ते काय प्रीच करतात त्यांची त्यांनाच समजत नाही. जो परमेश्वराच्या योजना आहेत त्या सांगत नाहीत, परंतु जे त्यांच्या योजना आहेत किंवा मिनिस्ट्रीच्या योजना आहेत ह्या मात्र लोकांपर्यंत वचनारूपी सांगून मोकळे होतात. आणि अशा कारणामुळे बऱ्याचशा गोष्टी येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या जीवनात कशा घडतील हे आम्हाला माहित नाही. तो म्हणत आहे की सर्व प्रदेश लज्जित होईल, त्यांचे सर्व लोक त्यांच्यात ठार होऊन पडतील, त्यांच्यात ठार होतील. ओरिजिनल मूर्तीपूजा करणारे पण आणि अंतकरणात देखील मूर्ती वागवणारे पण. आकाश व पृथ्वी आणि त्यातील सर्व काही ही बाबेलावर जय जयकार करतील, कारण त्यांचा विश्वास करणारे उत्तरेकडून येत आहेत असे परमेश्वर म्हणतो. हे गोष्टी होणार आहेत. एक देश दुसऱ्या देशावर, एक राज्य दुसऱ्या राज्यावर. हे आपण जर मतैक्य वर्तमान जर पाहिलं किंवा नव्या करारामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेले जर शेवटच्या काळाविषयी जर भविष्यवाणी जर पाहिल्या तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजून येतील. आणि म्हणून आम्हाला या गोष्टी समजून घेणं आणि त्या गोष्टीप्रमाणे आमचं जीवन जगायला सुरुवात करणं हे खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. जेव्हा आपण या समाला यिर्मयाचा ग्रंथ आणि त्याच्यामध्ये जितके काही रेफरन्स होते आपण ते ठिकाणी पाहिलेले आहेत. आता याच समाला आपण नवीन पुस्तक जे आहे यहेजकेल जो संदेष्टा आहे, यहेजकेल जो भविष्यवक्ता आहे, यहेजकेल जो दर्शन करता आहे, यहेजकेल जो दृष्टांत पाहणार आहे, यहेजकेल जो स्वप्न पाहणार आहे, यहेजकेलला जे रहस्य आहे, यहेजकेल बरोबर जे परमेश्वरने पूर्वसंकेत केले, यहेजकेल बरोबर परमेश्वराच्या ज्या काही योजना आहेत, आज आम्ही या ठिकाणी यहेजकेलचा ग्रंथ अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 1 ते 3 मध्ये पाहणार आहोत. आपला विषयाचा हेडलाईन्सच आहे प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्वसंकेत आणि परमेश्वराच्या योजना. तर या ठिकाणी यहेजकेलचा ग्रंथ
अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 1 ते 3 त्याची हेडलाईन्स आहे संदेश त्याला दिव्य दृष्टांत. जो संदेश आहे ना, जो भविष्यवक्ता आहे, प्रॉफेट, जो मिरॅकल करणार आहे, ज्याला आपल्या मराठी भाषेत त्याला देव दाखवतो काहीतरी, त्याला दृष्टांत दाखवतो, स्वप्न दाखवतो, रहस्य दाखवतो, किंवा त्याला अन्य भाषेत काहीतरी सांगतो आणि मग तो आपल्याला मराठीत सांगतो. असं जे काही असतं ना लोकांना माहिती ना, किंवा त्यांना काहीतरी दिसतं, असा हा दिसणारा यहेजकेल. आता यहेजकेल पहिलाच ग्रंथ, पहिलाच अध्याय आणि पहिलंच वचन आपण वाचूया. मी खबार नदीच्या तीरी पकडून आणलेल्या लोकात राहत होतो, तेव्हा 30व्या वर्षाच्या 4थ्या मासी पंचमीस असे झाले की आकाश दुभागून मला दिव्य दृष्टांत दिसले. एकच नाही, अनेक. आकाश दुभागून. आजकाल आमच्या खोट्या भविष्यवक्त्याला आकाश दुभागतच नाही. यांना आकाशातून काही दिसतही नाही. हा, यांना आकाशातून एक दिसत वचन, मी तुमच्यासाठी आकाश कपाट उघडून तुम्हाला साठवता येणार नाही, पुरवता येणार नाही, राखता येणार नाही, कुठं ठेवू एवढा आशीर्वाद देतो कोण याची खात्री करा. याची परीक्षा पाहा लागलं तर हे करून बघा. मग हे कसं करणार? द्या म्हणजे दिले जाईल. ह्यो दृष्टांत लय जोरात पडतो यांना. मी तर म्हणतोय या संदेश त्याला दिव्य दृष्टांत, आकाश कपाट उघडून त्या ठिकाणी काय लिहिलंय की आकाश दुभागून पडला. अहो, यांना आकाश नाही, यांना स्वर्ग फाटून म्हणलं तर पडन. स्वर्गातून उतरते दबा 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 दबा. खोट्या भविष्यवाण्यानो, खोटे प्रॉफेट, फॉल्स टीचर्स, फॉल्स प्रीचर्स, भविष्यवाणी करणारे पवित्र शास्त्रातले भविष्यवक्ते यांच्याकडे एकदा नजर मारा. पवित्र शास्त्रामध्ये जितके काही भविष्यवक्ते होऊन गेले, संदेश ते होऊन गेले, त्यांच्याकडे नजर मारा. त्यांचं जीवन बघा. त्यांना परमेश्वराने काय योजना दिल्या त्या पण बघा. त्यांनी लोकांना कशा सांगितल्या हे पण बघा. आणि तुमचं वैयक्तिक जीवन बघा. ह्या संदेशापैकी एक त्याच्या नखाच्या सुद्धा सर नाही, तुम्हाला नखाची सुद्धा नाही. पाला पाचोळ्यापेक्षा गळे गुजरी येतो तुम्ही. कारण तुम्हाला दिव्य दृष्टांत होत नाही, तुम्हाला स्वर्गीय दृष्टांत होत नाही, तुम्हाला परमेश्वरापासून होत नाही, तुम्हाला पवित्र आत्म्यापासून होत नाही. आणि जरी तुम्ही लोकांना सांगता की आम्हाला देवापासूनच होत आहे, तर सगळा काही जगिकच होतो. तुम्हाला स्वर्गातला कधी होतच नाही साक्षात्कार. काही नाही. स्वर्गातून काय उतरत आहे, काय जात आहे, काय येत आहे याच्याशी काही घेणं नाही तुम्हाला. तुम्हाला फक्त बिल्डिंग, प्रॉपर्टी, बस एवढे दृष्टांत तुमच्यासाठी स्पेशल. पाहूया दुसऱ्या वचनात काय लिहिले. हे यहोयाखीन राजाच्या बंदिवासाचे 5वे वर्ष होते. त्या महिन्याच्या 5व्या दिवशी खासद्याच्या देशात खबार नदीच्या तीरी बुजीचा पुत्र यहेजकेल याजक याला परमेश्वराचे वचन स्पष्टपणे प्राप्त झाले. स्पष्ट, अस्पष्ट नाही, आंध्रात नाही, गायला जागा भरा नाही, अस्पष्ट नाही, झोरस कॉपी नाही, ओरिजिनल काळी कुळी नाही, स्पष्टपणे. बायबल पण सांगते तुझ्या भावाच्या डोळ्यातलं मोठं रॉड काढण्यापेक्षा पहिलं तू तुझ्या डोळ्यात असणारी काडी काढ. मग तू तुझ्या डोळ्यातली काडी काढली का तुझ्या भावातल्या डोळ्यातलं रॉड तुला दिसल. दिव्य दृष्टी, दिव्य दृष्टांत, स्पष्टपणे, स्पष्ट वक्ता, स्पष्ट, एकदम क्लिअर टू क्लिअर परमेश्वराच्या नियोजनाप्रमाणे. आणि तो स्पष्ट बोलतो जो परमेश्वरापासून आलाय. आता बाकीचे सगळे काही दुष्टापासून आले असं माझं म्हणणं नाही, परंतु बायबल सांगतं की स्पष्ट वक्ता हा परमेश्वरापासून आहे. जे काही स्पष्ट आहे ते परमेश्वरापासून आहे. जिथं अस्पष्ट होतं, जिथं पुसलेलं होतं, जिथं गाळलेल्या जाग्या होत्या, जिथं गुतत गाडी चालते त्याची नेट असं खडखड खडखड स्पीड ब्रेकरवर आलो कसं असं माणूस दचके खात खाऊ का नको का, नाही का.
अरे काही नाही का काय, जाऊ दे ना एक्सप्रेस झेलम, याचा अर्थ देवापासून नाही, काहीतरी अटकत चालायचं. या ठिकाणी जो बुजीचा पुत्र यहेजकेल याजक, याला परमेश्वरचं वचन स्पष्ट प्राप्त झालं. परमेश्वर ज्यावेळेस वचन देतो ना तर स्पष्ट देतो, अस्पष्ट नाही. आम्ही जे वचनाचे रेफरन्स लावतो ना हे आम्ही लावतो, परमेश्वर नाही. वचन परमेश्वरचं आहे, परंतु अचूक टायमिंगला आपल्या फायद्यासाठी कोणतं घ्यायचं, आपल्या अंगावर बाजू आल्यावर कोणतं घ्यायचं, आपलं निपटलं नाही मग कोणतं घ्यायचं. दोष दाखवू नका, चुका दाखवू नका, निंदा करू नका, न्याय करू नका. अरे का करू नका, का हे पण सांगा ना, त्याचं पण स्पष्टीकरण द्या. तेथे परमेश्वरचा वरदहस्त त्याचवर आला. मी पाहिले तो उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला, तेव्हा एक विशाळ मेघ येत असून त्यामध्ये लपेटलेला एक अग्निगोल होता. त्याभोवती प्रवाह फाकली असून अग्नीच्या मध्यभागातून तृणमण्याच्या सारखे तेज झळकत होते. आता इथं भला मोठा एक गोल आहे बघा, कसं आहे, इथं एक गोल आहे, अग्निगोल, अग्निवर्य म्हणजे नाही का असं अग्निसारखा. या ठिकाणी लिहिलेलं आहे, रेफरन्स आलेला आहे तो यहेजकेलचं पुस्तक अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 4 मध्ये. काय, मी पाहिले तो उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला. अगे ते पान हालायला लागले ताना. तेव्हा एक विशाल मेघ येत असून, वरून आता इकडे मेघ येतो इकडून, पण तो काही दिसत नाही. त्यामध्ये लपेटलेला एक अग्निगोल, या सगळ्याच्या मध्ये एक लपेटलेला अग्निगोल होता. त्या भोवती प्रभा फाकली. हे बघा आता इथं प्रभा फाकली असेल लाईटीमुळं, हे इकडं तिकडं. अग्नीच्या मध्यभागातून तृणमण्याच्या सारखे तेज झळकत होते, तृणमण्यासारखे तेज झळकते. त्याच्या मध्यभागी 4 प्राण्यांच्या आकृतीसारखे काही नजरेस पडले. दिसण्यात ते मनुष्याकृती होते. 4 प्राणी त्याला दिसत आहेत आणि दिसताना ते मनुष्याच्या कृतीप्रमाणे आहेत, मनुष्यासारखे दिसत आहेत, पण प्राणी. आजही मनुष्य प्राणीच आहे ना, मनुष्य मनुष्यासारखा दिसतो पण सगळ्या हालचाली पशु सारख्या करतो, जनावरांसारख्या आहे की नाही, प्राण्यांसारख्या. म्हणून मनुष्य प्राणी. या ठिकाणी दिसण्यात ते मनुष्याकृती, मनुष्याच्या आकृतीसारखे होते. त्या प्रत्येकास 4 मुख होती व प्रत्येकास 4 पंख होते. त्यांचे पाय ताठ उभे होते आणि त्यांच्या पायाचे तळवे वासरांच्या पायांच्या तळव्यासारखे असून उजळ पितळेसारखे झळकत होते. त्यांच्या चोहोबाजूस पंखाच्या खाली त्यांना माणसांचे हात होते. त्या 4 मुखे व पंख होते. त्यांचे पंख एकाचे दुसऱ्याशी लागलेले होते. ते चालताना वळत नसत, तर ते प्रत्येक पाहिजे त्या आपल्या मुखाच्या दिशेने नीट समोर जात. त्या 4 मुखांपैकी एक मुख मनुष्याचे होते. त्या 4 उजव्या बाजूंचे एक मुख सिंहाचे होते. त्या 4 डाव्या बाजूचे एक मुख बैलाचे होते आणि त्या 4 एक मुख गरुडाचे होते. अशी त्यांची मुखे होती. 4 गोष्टी दिल्या, एक मनुष्याचं, दुसरं सिंहाचं, तिसरं बैलाचं आणि 4थं गरुडाचं. या 4ही गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिलं प्रथम मनुष्य म्हणजे परमेश्वराच्या प्रति समान असणार. दुसरा जंगलचा राजा सिंह, हर एक परिस्थितीमध्ये राजेशाही थाटपणाने जगणार. तिसरं बैलाचं, नुसतं काबड कष्ट करणं, नुसतं बैलासारखं झुलत राहणं बास. आणि 4थं गरुडाचा, आकाशात उंच भरारी मारणारा जर कोणी एकच असेल तर तो गरुड आहे. गरुडापेक्षा हाईटला दुसरा कोणताच पक्षी उंच करत नाही, उंच जातही नाही. आता या 4ही गोष्टीचं रेव्होल्युशन जे आहे, प्रकटीकरण जे आहे, याचे जे अर्थ आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे. आता ह्या अर्थामध्ये जर आम्ही डुबलो किंवा या अर्थाकडे जर आम्ही गेलो तर आपला जो मेन आशय आहे, विषय आहे, प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्वसंकेत, परमेश्वरच्या योजना, ह्या बाजूला राहतील. आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी आम्ही चिंतन मनन अध्ययन करीत असताना आम्ही त्याला थोडस पुढे देखील पळवत असतो. आणि म्हणून काही दुसरा अध्याय आपण पाहूया, यहेजकेलला पाचारण. आता जो यहेजकेल संदेश आहे, या पास्टर आहे किंवा जो
याचं काय, त्याला पाचारण झालेलं आहे. तो म्हणत आहे की तो मला म्हणाला, मानव पुत्रा, तू आपल्या पायावर उभा राहा, म्हणजे मी तुझ बरोबर बोलेन. तो मजबूर बोलत असता आत्म्याने माझ्या ठाई प्रवेश करून मला माझ्या पायावर उभे केले. तेव्हा त्याचे बोलणे मला ऐकू आले. तो मला म्हणाला, हे मानव पुत्रा, मी तुला इस्रायल वंशाजाकडे. आता काय करताय, संदेश त्याला एक कामगिरी देत आहे, संदेश त्याबरोबर एक योजना करत आहे, संदेश त्याबरोबर एक पूर्वसंकेत करत आहे, संदेश त्याला एक रहस्य सांगत आहे, संदेश त्याला एक काम करण्यासाठी सांगत आहे, जसे की तो आज तुम्हाला आणि मलाही सांगत आहे. काय सांगत आहे, तो म्हणत आहे की इस्रायल वंशजाकडे मजशी फितुरी केलेल्या व त्या फितुरी राष्ट्राकडे पाठवी. ज्या ज्या लोकांनी परमेश्वराशी फितुरी केली, जे जे लोक बॅक गेले, जे जे लोक नामधारी राहिले, जे जे लोक असत्यामध्ये राहिले, जे जे लोक अपवित्रतेमध्ये राहिले, जे जे लोक अज्ञानामध्ये राहिले, जे जे लोक जगातल्या सर्व प्रकारच्या ख्याली खुशालीकडे वळाले, ज्या ज्या लोकांनी परमेश्वराची फितुरी केली, ज्या ज्या लोकांनी परमेश्वराची क्रॉसिंग केली, जे जे परमेश्वराच्या विरोधात गेले. विरोधात जाणं म्हणजे काय, परमेश्वराच्या आज्ञा न मानणं आणि आमच्याच रोल प्रमाणे चालणं, याला म्हणतात बॅक, याला म्हणतात फितुरी. तर व त्यांच्या वाडवडिलांनी आजपर्यंत मज विरुद्ध जे वर्तन केले आहे त्यांच्याकडे जा. मी सांगतो त्यांना, तू सांग. हे त्यांचे वंशज उद्धट. आता आपल्यामध्ये काय प्रकारे माहिती का, उद्धटपणा. दुसरा, कठीण हृदयाची. तर बायबल मला सांगतंय, परमेश्वरचं वचन मला सांगतंय, आणि देव संदेश त्यांना सांगतोय, याजकांना सांगतोय. 4थ्या क्रमांकाच्या वचनामध्ये तो म्हणत आहे, हे त्यांचे वंशज उद्धट व कठीण हृदयाचे आहेत, मी तुला त्याचकडे पाठवित आहे. कठीण हृदयाच्या लोकांकडे, उद्धट लोकांकडे, अज्ञान लोकांकडे, जगातल्या घाणीत पडलेल्या लोकांकडे मी तुला पाठवित आहे. आता आमचे लोक कुठे जातात, जिथं फक्त विश्वासणारे येतं, जे फक्त देणारे येतं, जे फक्त आपल्यालाच ओळखीत येत, आपण तिथंच तार पाडतो. ऐका नाही, आपण कठीण लोकांसंग नाही बातचीत करीत, उद्धट लोकांसंग बातचीत नाही करीत, आपण पापात पडणाऱ्या लोकांना तारण्याचा मार्ग नाही सांगत. आपण कुणाला सांगतो, जे ख्रिस्ती ना त्यांनाच, जे बिलीवर्स आहेत ना त्यांनाच. बस या लोकांसाठी खास याजकांची निवड केलेली, खास भविष्यवक्त्यांची निवड केलेली, खास पालक लोकांची निवड केलेली, संदेश त्यांची निवड केलेली, बिलीवर्स भाऊ बहीण आई वडिलांची निवड केलेली, परमेश्वराचं शिष्यत्व मिळालेल्या शिष्यांची निवड केलेली. पण आज आम्ही आमचं कार्य करत आहोत का? जर करत नाही तर याचा अर्थ आम्हीच कठीण हृदयाचे झालो. जर करीत नाही तर याचा अर्थ आम्हीच उद्धट झालेलो आहे. जर करीत नाही याचा अर्थ आम्हीच परमेश्वरची फितुरी केली. मग आम्हीच परमेश्वरची फितुरी केली म्हणलं, परमेश्वरचं काम आम्ही कसं काय करणार आहे? आता जे काम आम्ही करतोय, आम्हाला असं वाटतं की आम्ही परमेश्वरचं काम करतोय. चर्च चालवतो, मंडळी चालवतो, बाप्तिस्मा करतो, विद्या करतो, लग्नही लावतो, मैत्री करतो, तिसरा करतो, 40वाही करतो, वैशश्राद्धही करतो, ईस्टरही करतो, गुड फ्रायडे करतो, नाताळ पण करतो, आणि थोडे मोडे आमच्या मंडळीच्या लोकांच्या घरी पण जातो. हे म्हणजे काय, तुम्ही लय चांगलं काम करत आहात का? हे तर कोणीही करीन. कठीण हृदयाच्या लोकांकडे तुम्ही आतापर्यंत गेलात का? ज्या ठिकाणी ख्रिस्त पोहोचला नाही त्या ठिकाणी तुम्ही जात आहात का? किंबहुना जे नामधारी आहे त्या लोकांना सत्यवचन सांगत आहात का? तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये नामधारी लोक कोंडून ठेवले. तुम्ही तुमच्या लोकांना सांगत होता, बाहेर जाऊन काय सांगायची तुमची दालत, आणि काय तुमची हिंमत, आणि काय तुमच्यामध्ये ते सामर्थ्याने अभिषेक. तुम्हाला तुमच्या लोकांना नीटनेटकं सत्य सांगता येईना. तुम्ही तुमच्याच लोकांना कठीण हृदयाचं करून ठेवलंय. तुम्ही तुमच्याच लोकांना अडाणी ठेवलंय. तुम्ही तुमच्याच लोकांना नामधारी ठेवलंय. तुम्ही तुमच्याच लोकांना सत्य सांगितलं नाही. तुम्ही तुमच्याच लोकांना देवाची योजना सांगितली नाही. तुम्ही बाहेर जाऊन काय सांगणारी? आणि परमेश्वर यांना सांगितलं, जा. याजकाला, पाळक साहेबांना संदेश द्यायला तो म्हणतो, जा आणि अशा ठिकाणी सांग जिथं कुणाला माहितीच नाही. हा, आता प्रेमाने आमंत्रण आल्यानंतर एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण बिलीवर्स भावांच्या बहिणीच्या आई वडिलांच्या घरी जाऊ शकतो, तो भाग वेगळा.
पण आपली ती सेवा नाही. आपली सेवा काय आहे, आपलं कामकाज काय आहे, परमेश्वरच्या योजना काय आहेत आपल्या, की ज्या ठिकाणी कुणी गेला नाही, किंवा ज्या ठिकाणी असत्य आहे, किंवा ज्या ठिकाणी नामधारीपण आहे, किंवा ज्या ठिकाणी अशुद्ध आहे, किंवा ज्या ठिकाणी अज्ञान आहे, किंवा ज्या ठिकाणी गलत शिक्षण आहे, गलत डॉक्ट्रिन आहे, किंवा गलत प्रचार आहे, त्या ठिकाणी या ठिकाणी नाही जाऊ शकत आपण. पुढे तो लिहित आहे, त्यांच्याकडे जा, हे त्यांचे वंशज उद्धट व कठीण हृदयाचे आहेत, मी तुला त्याचकडे पाठवित आहे. प्रभू परमेश्वर म्हणतो, हे त्यास सांग, ते तुझे ऐकत न ऐकत. तू सांगायचं काम कर, ते ऐकून येत नाही ऐकू, ते बैरी होऊ नाही तर तिकडे काही होऊ, आपलं सांगायचं काम आहे. आणि म्हणून परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईन. गेल्या जवळपास 3.5 वर्ष झाले मी कंटिन्यू ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. तसं 18 वर्ष म्हणजे 22 वर्ष झाले मी ह्याच गोष्टी सांगतो, पण प्रामुख्याने एकदम कडक, फेस टू फेस, रिअल टू रिअल, कुणाला न घाबरता. 2018 हे 2022 कंटिन्यू या गोष्टी नियमाने सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. भले लाईव्ह फेसबुकवर का होईना, आणि ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल, मग ते माहितीची असू नाही तर तिकडे कोणतीही असू, आपण क्लिअर सांगतो. ही परमेश्वरची योजना आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ते तुझे ऐकत, मग मी सांगताना म्हणजे सेवक जो सांगेल, जो कोणी XYZ असेल, ते तुझे ऐकत व न ऐकत, निदान त्याचकडे कोणीतरी संदेष्टा गेला होता हे त्या समजल. कमीत कमी त्यांना येतं समजल, कुणीतरी दाढीवाला बोलतोय, कुणीतरी देवाचा सेवक बोलतोय, कुणीतरी संदेष्टा बोलतोय, कुणीतरी भविष्यवक्ता बोलतोय, कुणीतरी याजक, पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, फादर, कॉर्डिनेटर बोलते. हे तर कमीत कमी त्यांना समजून की यांनी आपल्याला सांगितले. मग न्यायाच्या दिवशी म्हणायचं नाही, नाही नाही प्रभू मला माहित नव्हतं, ते मला कोणी सांगितलंच नव्हतं. प्रभू म्हणशील थांब, टायमिंग टेबल, वार, वेळ, काळ सगळं मी सांगतो. अमुक अमुक सेवकाच्या माध्यमातून, अमुक अमुक वचनाच्या माध्यमातून हे प्रकटीकरण, ही परमेश्वरची योजना तुझ्यापर्यंत पोहोचली. तू पण मुंडका हलवलंस, तू पण पाहिलंस, परंतु तू परिवर्तित झाला नाही. आता त्याला मी काय करू? त्याने तुला सांगितलं पण तू ऐकलं नाही, आता मी काय करू? म्हणजे सबब राहणार नाही. म्हणून देव अशा सेवकांना त्यांनी निवडलेला आहे की त्या या गोष्टी सांगतात. मग भल्या ते ऐकत किंवा न ऐकत, निदान कुणीतरी संदेष्टा त्यांच्याकडे गेला त्या समजल. कारण काय माहिती का, ती तर बोलून चालून फितुरी जात आहे. फितुरी जात म्हणजे सैतानाची जात, सैतानाच्या खानदानीची आहे की नाही, सैतानाच्या खानदानीची. कारण सैतानाने पहिली फितुरी केली ना, मग त्याच्या पावलावर पाऊल ठेवून जर आम्ही फितुरीच करत आहोत, जर अजूनही आम्ही वळतच नाही, आमच्या फार मसनात गावऱ्या गेल्या तरी आमचं फितुरीतच जीवन जर चाललंय, तर याचा अर्थ आम्ही फितुरी जातीची, फितुरी डीएनएची. हे मानव पुत्र, तुझ्या भोवती काटे, झुडपे व काटे असले, तू विंचवामध्ये असलास तरी त्यांना भिवू नको. माय डिअर सिस्टर्स, माय डिअर ब्रदर, परमेश्वर तुमच्याविषयी या 2022 मध्ये आणि येणाऱ्या दिवसामध्ये जर तुम्ही प्रभूचे लोक आहात, तर तुमच्याविषयी आज तो भविष्यवाणी करत आहे. तुझ्या भोवती काटे, झुडपे व काटे असले तरी चालेल. तुझ्या भोवती म्हणजे तू जीवन जगत असताना, तू वावरत असताना, तू कामकाज करीत असताना, तू सेवा करीत असताना, तू विश्वास ठेवत असताना, तू बिनियोग जीवन जगत असताना, तू सगळा बिझनेस करीत असताना, तू जे काही करीत आहेस किंवा तुझं जे जीवन आहे, जे जीवन जगत असताना, तुझ्या भोवती काटे, झुडपं जरी असले, टोचणारी लोक, काटे म्हणजे काय, टोचित टोचणारी लोक जरी असली, झुडपं म्हणजे काय, वाढू द्यायचं नाही. काटे रे झुडपं. कोणी एक पेरणारा होता, त्याने काही केलं, काही बी पेरलं, काही रस्त्यावर, काही खडकावर आणि काही काट्या कुट्यात, काट्यात झुडपात. आणि मग त्या काय झालं, ते कोणतंच पीक आलं नाही. असे किती असू, काटे किती जरी असले, आणि तू विंचवामध्ये असलास, विंचव म्हणजे काय, असे डंक करणारी, अशी डवाचणारी, असे टिवल्या करणारी, असं त्याला लुटून देणारी, आग 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 टाकणारी, पेटवणारी, असे काही असो, कशा प्रकारचे लोक असो, लोक असो नाही तर पळक असो, कुणी असो. हे मानव पुत्रा, तुझ्या भोवती काटे, झुडपे व काटे असले, तू विंचवामध्ये असलास तरी त्यांना भिवू नको.
यांना अजिबात भिवू नको. फार तर फार काय करतील हे, पण ज्याचा दंड मरण किंवा अधोलोक येईल त्या परमेश्वराला तुम्ही भिया. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांचा आदर सन्मान करू नका, काय करायचे करा, परंतु त्यांना भिवू नका. कारण येणाऱ्या दिवसामध्ये हेच लोक आपल्याला भीती घालणार आहेत. त्यांच्या शब्दास भिवू नको. ते काय म्हणतात ना, त्यांना भिवू नको. ती फितुरी जाते तरी त्यांच्या शब्दास भिवू नको. त्यांच्या चर्येस भिवू नको. त्यांच्या वागणुकीस, त्यांचं जे काय असेल ना, भिवू नको. ते ऐकत ना ऐकत तू माझी वचने त्यास सांग. कोणत्या? ह्या लोकांना. वचनं कुणाला सांगायला लावलीत? ह्या लोकांना. मग हे टोचणारच. सत्य बोललं म्हणल्यानंतर सख्याईला रागच येतो. सत्य सांगितलं म्हणल्यानंतर जरा थोडस प्रॉब्लेमच येतो. खरं बोललं म्हणजे मग सगळं जळतच. मग हे काटे झुडपे असणारे, म्हणजे आतापर्यंत त्यांना काहीच पीक आलेलं नाही, यांनी नुसतं धरणीला भार झाला, अशा लोकांना जे काटे येत म्हणजे टोचणारे आहेत, त्याच्यापासून आम्हाला इजा होईल, समाजाला इजा होईल, अशा प्रकारचे जे नामधारी आहेत किंवा बिलिवर्स आहेत किंवा जगातले लोक आहेत किंवा जे विंचवासारखे आहेत, असा डंक मारणारे विषारी जहरी 24 घंटे तरी फणका जात नाही. एकदा जर विंचाने डंक मारला ना, तर दवाखान्यात जरी गेलं ना, इंजेक्शन जरी मारलं ना, तरी त्या जागेवर जिथं मारला ना, तिथं ते फुट 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 24 घंटे चालूच राहते. असे जरी असले तरी त्यांना भिवू नको. ते ऐकणार नाहीत, येऊ देणार नाहीत, सांगू देणार नाहीत. काहीतरी करतील, हाणतील, मारतील, टोचवितील. टोचवू पडता. तुला टोचवायसाठी तर सेवक बनवलंय. तुला काय फुलाचे गुच्छ हार घालायला घेतलंय का? तुला काही गादीवर लोळायसाठी सेवक पण दिलंय का? भविष्यवक्त्यांनो, एसीत बसायला दिलंय, लोकांच्या जीवावर जगायला दिलंय. अहो, तुम्ही ह्याच लोकांची भविष्यवाणी सांगता जे काटे झुडपे आहेत. तुम्ही ह्याच विंचवासारख्या लोकांना म्हणता वाव. अहो, ज्यांच्यामध्ये विष आहे त्यांना तुम्ही म्हणता तुम्ही स्वर्गाच्या राज्याचे वारीस. ज्यांच्यामध्ये विंचवासारखी शक्ती आहे, ज्यांच्यामध्ये विष आहे आणि जे इतरांना पॉइझन निर्माण करून इतरांचं जीवन बर्बाद करते, अशांना तुम्ही म्हणतात मॅन ऑफ गॉड, प्रॉफेट, अभिषिक्त, महान महान अभिषिक्त. यांना भिवू नका. मग हे सर्वसाधारण लोक पण आहेत आणि दुसरं देवाची सेवा करणारे डुप्लिकेट संदेश देखील आहेत. आपला विषय तोच आहे. प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्वसंकेत, परमेश्वरच्या योजना. तुम्हाला काय वाटतं, हे सगळे गुण सर्वसाधारण लोकांमध्ये दिसतात का? नाही नाही नाही. हे तर ज्यांच्यात असतात याच्यात तर काही वादच नाही. पण हे बाकीचे जे आहेत ना, झाकली मुठ 1.25 लाखाची, म्हणजे आमचे नामधारी, म्हणजे माझे नामधारी म्हणजे मी पास्टर आहे ना, म्हणजे माझ्यासारखे वेगळे जे परमेश्वरापासून नाही ते, त्यांना भिवू नका. मग ते आलेच प्रोफेट, भविष्यवक्ते, मिरॅकल करणारी, हेच मुळात या प्रकारामध्ये गुंतलेले आहेत. पण लोकांना हे वचन उलट करून सांगत येते. कधी आपली बाजू नाही. त्यांच्या शब्दास भिवू नको. ती फितुरी जात आहे तरी त्यांच्या शब्दास भिवू नको. त्यांच्या चर्येस भिवू नको. चर्येस, ते कसे दिसते, किती प्रॉपर्टी नाही, त्यांच्याकडे किती लेकरं येतं आणि किती पोरं येतं आणि किती त्यांचं लय मोठा हे, आणि त्यांच्याकडे किती बिल्डर लोक त्यांच्या संरक्षणासाठी. भिवू नको. परमेश्वराचं दिव्यदूताचं संरक्षण तुम्हाला मला आहे. यांना काय व्यथा या ब्राऊन सर लोकांना? हे दिसते अशी पण वरून एक सटकन लागला. मग ते ऐकत नाही. ऐको, तू माझी वचने त्या सांग, माझी वचने सांग. पण आपण नेमकं असं करतोय सध्याच्या भविष्यवक्त्यांना डुप्लिकेट. तुम्ही परमेश्वरची वचने यांना सांगत नाही. उलट म्हणतात परमेश्वर तुझ्यावर प्रेम करतो, परमेश्वरने तुला आशीर्वादित केलं, परमेश्वर तुझं संरक्षण करतो, परमेश्वर तुला आणखीन उंच करणारे, परमेश्वर तुला अब्जावधी करणारे, परमेश्वर तुला ह्या भारतातून उचलून फॉरेनला नेणारे. या लोकांना
यांना म्हणा बरं, परमेश्वर तुझ्यावर दांडका टाकणारे, परमेश्वर तुझा नायनाट करणारे, परमेश्वर तुझा नाश करणारे, परमेश्वरचा क्रोध तुझ्यावर येईल जर तू बदलला नाही तर. हाय का ताकद नाही? हे त्यांच्या चेस मधल्या लोकांना नाही सांगत असत तर बाकीच्या लोकांना काही सांगावं येईल? या बरं बाहेर, समजून तुम्हाला. कारण देवाच्या वचनाचं मर्म माहिती. ते ऐकत नाही ऐकत, तू माझी वचने त्यांना सांग. परमेश्वरचं वचन सांगायला लावलेत, ना की आमच्या मिनिस्ट्रीचा रूल, ना आमच्या संस्थेचं वाढविस्तार. परमेश्वरचं वचन सांग. आपल्या मुखातलं, मनातलं, हृदयातलं कपट सांगू नको. ते तर फितुरी, अत्यंत फितुरी. हे मानवपुत्र, मी सांगतो ते ऐक. त्या फितुरी जातीप्रमाणे तू फितूर होऊ नको. ज्या भविष्यवक्त्याला, ज्या एजकेलला परमेश्वराने निवडलं, पाचारण केलं, याजक केलंय, तसं पाचारण केलं आणि त्याला काही गुड गोष्टी सांगतो. या गुड गोष्टी सांगत असताना तो म्हणतो तू फितुरी होऊ नकोस. आणि म्हणून मी वारंवार माझ्या स्वतःवर देखील उदाहरण घेत असतो आणि इतरांना देखील तो सांगत असतो. मी अनेक वेळेस म्हणतो की मरणाच्या टोकापर्यंत मी आत्म्याने खरेपणाने देवाला भिवून जर सेवा करत असेल तरच माझा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश. अन्यथा मी किती संदेश देऊ, किती मिराकल करू, किती काही करू, माझा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. माझं स्वतःच देखील मी उदाहरण देतो आणि इतरांना देखील सांगतो. अशाच प्रकारे एजकेलचा ग्रंथ अध्याय क्रमांक 2, एजकेल पास्टरला, एजकेल भविष्यवक्त्याला, एजकेल संदेशाला, एजकेल प्रॉफेटला जे काही परमेश्वर बोलला, तो म्हणत आहे, हे मानवपुत्रा, मी सांगतो ते ऐक. त्या फितुरी जातीप्रमाणे तू फितूर होऊ नकोस. म्हणजे याचा अर्थ बरेचसे याजक लोक फितूर झाले आहेत. यस, याच्यावरून दुसरं काय, कारण ते आपल्याला त्यांच्या फळावरून दिसतच आहे. ओळखायला काय उशीर नाही लागत. संत्र्याचे झाडे त्यांना सफरचंदाचा बॉक्स भरायचं जमन का कुठं? नाही नाही, आमच्या संत्र्याला सफरचंदाची अर्धड ते कलमही केलेलं नाही. धडधडीत संत्र दिसत अशी आणि आपण म्हणतो हे सफरचंद. तसं नाही जमत. हे फितुरी आहे. तर म्हणून तो म्हणाला की हे मानवपुत्रा, मी सांगतो ते ऐक. परमेश्वर जर सांगतो ना तेच ऐकायचं, बाकीच्यांची वार्ताला ऐकायची नाही. परमेश्वरच्या वचनाप्रमाणे ऐका, लगेच ऐका. मननी ना जाऊ पडू तिकडं, आपलं तोंड उघड. हे मानवपुत्रा, मी सांगतो ते ऐक. त्या फितुरी जातीप्रमाणे तू फितूर होऊ नकोस. म्हणून तो याजक मिरेकल करतोय म्हणून मी करायचं, त्यांनी संस्था केली म्हणून मी संस्था करायची, त्यांनी बँडवाल्यासारखे कपडे घेतले तर आपणही घ्यायचे, है की नाही? त्यांनी इन्स्ट्रुमेंट आणलं का आपण डबल घ्यायचं, त्यांनी 1 तास प्रार्थना ठेवली का आपण 2 तास ठेवायचं, त्यांनी एकदा भविष्यवाणी सांगितलं का आपण 2-4 सांगून मोकळे व्हायचं. हे फितुरी जाते ना. बघा तुम्ही, कॉम्पिटिशन लागलं, स्पर्धा भविष्यवाणीच्या. मी तो म्हणतो भविष्यवाणीची स्पर्धा लावल्यात ना तर साधे लोक सुद्धा लय गदा झाले आता भविष्यवाणी सांगायला. जे येईन ते सांगत आहेत बाजा पटापट. ऐकायच नाही. एका पाळ्या साहेब माझं असं थोडसा चाललो होतो परमेश्वरच्या वचनाबद्दल आणि सहज एक विनोद म्हणून आम्ही एक छोटासा विरंगुळा म्हणून एक गोष्ट चालली होती. तर तो म्हटला काय नाही पाळ्या साहेब, अहो चिन्ह चमत्कार साक्ष घाले अवघड नाही. 2 दारोड्याला धरून आणायचं, येतानी त्यांना म्हणायचं नीट नेटकं यायचं काय, आणि शेत सुटल्यानंतर मी सांगतो ती साक्ष द्या. मी 10 वर्षापासून दारू पित होतो आणि ह्या पाळक साहेबांकडे आलो आणि त्यांनी मला रस्त्यावर शुभवर्तमान सांगितलं. आम्ही लय तवा पिलेलो होतो, पार झुलत होतो, आम्ही पळलेलो होतो आणि त्या पळद्या पाळक साहेबांनी आम्हाला शुभवर्तमान. एवढे सुधीत होते होय तुम्ही, एवढे पळलेत तुम्ही चडीत मुतुस्तवर, आणि पाळक साहेबांनी तुम्हाला शुभवर्तमान सांगितलं आणि तुमचं लगेच परिवर्तन झालं आहे का? तुम्हाला लगेच प्रकाश चमकला आणि तुम्ही लगेच रविवारी लगेच चेसला येऊन लगेच साक्षी आम्ही इतक्या वर्षापासून दारू पित होतो. आणि पाळक साहेब आम्हाला रस्त्यावर भेटली, त्यांनी प्रभूविषयी सांगितलं आणि खरोखर प्रभूंनी आमचं तारण केलं, आमची दारू सुटली. आम्ही फेसबुकवर लोक टाळ्या वाजवतात, हे पाळक लोक वाव व्हॉट अ पास्टर, लगेच गर्दी वाढायला चालू. मग पाळक साहेबांनी चर्च सुटल्यानंतर गपचिप आपल्या दानपात्रातले 200 काढायचे आणि त्यांना 2-2, 3-3 90ची बोली करून आणलेली असती, त्यांना ते द्यायची आणि जा म्हणायचं. आणि परत ज्यावेळेस येताना बोलवायला क्लिअर यायचं ना, प्यायचं जात तरी मी तुम्हाला पैसे देईन. असं साक्ष करून काही मोठाली झाली. म्हणजे हा विनोदाचा भाग नाही. त्या पाळक साहेबांचं माझी बातचीत चालली होती, पण ही रियालिटी पण आहे. ही रियालिटी मी वस्तुस्थिती मी तुम्हाला दाखवीन सुद्धा. आहेत असे मिरेकल करणारे
बळ्याची यायचं ना आम्ही लय भिकारी होतो. अरे आता कुणालाही श्रीमंत झाली तुम्ही, आताही भिकारीची तर. आणि पाळक साहेबांनी प्रार्थना, म्हणजे त्यांना फक्त पाळक साहेबांनी प्रार्थना केली, संस्थेने प्रार्थना केली, मिनिस्ट्रीने प्रार्थना केली, या अमुक अमुक नावाच्या चर्चवाल्या पाळकाने प्रार्थना केली, झालं ते चर्च उदय असलं झालं, झालं फॉर्मला चालत. मग होते का नाही, का खरं आहे का खोटं आहे, का ढकलून देते. कालच मी सांगितलं, एक पाळक साहेबांनी पवित्र आत्मा टच करतो पाडून टाकलं बायाला. अरे पवित्र आत्मा टच करता तरीही पडतोय, दुष्ट आत्मा असला तरीही पडतोय, आजारी असला तरीही पडतोय. म्हणजे पाडायचं म्हणजे नेमकं काय हे कळा ना. याचा अर्थ त्या सेवकाचं जीवन पाडलेलं. फितुरी जाती तो, फितुरी. या ठिकाणी बायबल सांगतोय की मी तुला त्यांच्यात पाठवतो, सेवेसाठी तुला पाचारण करतो, तुला सगळ्या गोष्टी करतो. एक आपला वेळ झालेला आहे, आपण थांबणार आहोत, परंतु हे वचन थोडस वाचूया आणि त्यानंतर पुढच्याकडे वळूया. हे मानव पुत्रा मी सांगतो ते ऐक, त्या फितुरी जातीप्रमाणे तू फितूर होऊ नको. म्हणजे सांगणाऱ्याला देखील वॉर्निंग आहे. म्हणजे मला आज परमेश्वर मला देखील वॉर्निंग देत आहे. जर मला सांगायला लावलेला आहे तर सांगतो तसा तू पण वाग. सांगायचा अधिकार तसा मिळत नाही वागल्याशिवाय. नसतंच सांगितलं आणि वागला नाही तर लोकांना काही कळणार नाही. पण मी शेवटच्या दिवशी मग तुझ्याकडे बघू, आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा. तू काय म्हणताय? आपलं तोंड उघड आणि मी देतो ते खा. याजकाला म्हणत आहे, संदेशाला म्हणत आहे, पाळक साहेबाला म्हणत आहे, फादर गुरुजीला म्हणत आहे, आपलं तोंड उघड आणि मी देतो ते खा. 9व्या क्रमांकाचं वचन वाचूया आणि त्यानंतर आपण थांबूया आणि पुढच्या विशेषणला इथूनच सुरुवात करूया. मी पाहिले तो मजकडे एक हात पुढे आला आणि पहा त्या हातात ग्रंथाचा पट होता. तो त्याने मत पुढे पसरविला, त्यावर पाठपोट लिहिले होते आणि त्यात विलाप, शोक व आकांत याविषयीचा लेख होता. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या 9 आणि 10व्या वचनापासून पुन्हा एक वार आपण पुढच्या लाईव्ह सेशनला याच गोष्टीवर चिंतन म्हणून अध्ययन करणार आहोत. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर अशोक आलाट मनापासून हार्दिक स्वागत करतो. प्रत्येकाला पुन्हा येशूच्या नावात प्रेज द लॉर्ड, सलाम. येऊया आपण प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश देव बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्षनेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, त्याच प्रकारे माझ्या भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स, जवान, कमांडोज, त्याचप्रमाणे भारत देशाला आणि संपूर्ण राज्याला, देशाला, गावाला, शहराला, जिल्ह्याला, तालुक्याला शैक्षणिक अन्न धान्य पुरवठा करणारी शेतकरी वर्ग, त्यांच्या समस्या, चिंता, काळजा, लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, प्रत्येक मित्र, आप्तेष्ट, स्नेही, आप्तजन, ज्यांना परमेश्वर त्याच्या सार्वकालिक वतनासाठी मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनाकडे आणि त्या रस्त्यावर बोलत आहे, ते प्रत्येक प्रियजन प्रभू येशू आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. प्रत्येकाच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, व्याधी, आजार, विकार, बंधन, त्याचप्रमाणे आमचं जे काही आम्हाला हवं आहे सर्व गोष्टी आम्हाला देऊन तृप्त केल्यास त्याबद्दल तुझे आभार मानतो. आम्हाला तुझ्या विश्वासामध्ये, कृती आणि आचरणामध्ये वाढव. आणि परमेश्वर देव बाबा, तू म्हणत आहेस की या वर्षी एक अफवा आणि दुसऱ्या वर्षी दुसरी अफवा, भयानक असा क्रोध या ठिकाणी येणार आहे. जगामध्ये अद्भुतरित्या वेगवेगळ्या प्रकारचे बदल होणार आहेत. तर या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला तू सुरक्षित राख आणि सांभाळ. तुझ्या वचनाच्या सत्यामध्ये आम्हाला चालव. सर्व गौरव, सन्मान, महिमा, आदर तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पित्या होई, आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.